आज 7 रस्ता इथे अतिक्रमणची कारवाई झाली आहे, अतिशय चुकीची। आणि मी म्हणते त्यांच्याकडे कुठलाही अधिकार नसताना किंवा कुठला GR नसताना किंवा कुठले त्यांचे आदेश नसताना त्यांनी आज ही चुकीची कारवाई केली आहे, गरिबावर अन्याय केलेला आहे। आज बघतो की 7 रस्ता इथे म्हणजे कुठलाही रहदारीचा अडथळा नाहीये किंवा कुणाला त्याचा त्रास पण नाहीये, सगळं अधिकृत असताना या ठिकाणी अनधिकृतपणे महापालिकेने कारवाई केलेली आहे। हे मला वाटतं कुणाच्या तर प्रेशर खाली त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहित आहे, सगळ्यांना दिसून येते की एका नेत्याची ऑफिस दिसण्यासाठी हे सगळं कुटाणा चाललेला आहे। इथे गरिबांचे पहिल्यापासून जवळजवळ मला वाटतं 20-25 वर्षापासून इथं त्यांची अधिकृत खोके असताना देखील ते काढलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीचा बळाचा वापर करून जर तुम्ही हे सगळं करत असाल तर अतिशय चुकीचा अन्याय झालाय। या ठिकाणी आपण बघितलं की जिल्हा परिषद समोरचे पण त्या ठिकाणी पण त्यांच्या अधिकृत असताना तिथे काढले। म्हणजे हे प्रशासन एका राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या प्रेशर खाली येत आहे, तर हे चुकीचं चाललंय। तर सध्या इलेक्शनचं एवढं पिरियड असताना अशामध्ये जर तुम्ही साम दाम दंड हे सगळं यूज करून जर तुम्ही करत असाल तर नागरिक सगळ्यांनी ओळखलेलं आहे की कशा पद्धतीचा बळाचा वापर करून असं अतिक्रमण काढण्याचं काम करत आहे। मला वाटतं अतिक्रमण नव्हतंच त्या ठिकाणी, तर अधिकृत असताना देखील काढलेलं आहे। म्हणजे आम्ही आता यापुढे सगळ्यांना घेऊन आम्ही कोर्टात याची लढाई लढणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे की 7 रस्ता हे कशासाठी प्रसिद्ध आहे। तर या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि आपण सगळं येऊन बघू शकता की एका नेत्याच्या ऑफिससाठी एवढा सगळा खटाटोप चाललेला आहे। नक्कीच यावर प्रशासनाला आम्ही वेटीस धरणार आहे आणि प्रशासनाला आम्ही कोर्टात खेचणार आहोत। सगळ्यांना दिसूनच येते, आपण या ठिकाणी मी नाव नाही घेणार, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तिथे कुणाची ऑफिस आहे आणि याच्या पुढे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झालेले आहेत। तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही पण मीडिया पण थोडा अवेअर राहा, सगळेजण नागरिक अवेअर राहा, कारण आपण बघतो की एवढा मोठा गवगवा करणारे विकासाचे कामाचे मुद्दे घेऊन इलेक्शनला पुढे जाणारे हे गरिबावर असे अन्याय करणारे लोकांना जनता ओळखून राहिलेली आहे। आज जे दुकाने काढण्यात आले तुम्हाला काही नोटीस किंवा आदेश दाखवण्यात आले? काही आदेश नव्हते। मी या ठिकाणी अतिक्रमण अधिकाऱ्याने विचारले की कुठला आदेश तुमच्याकडे आहे का, कुठले आदेश त्यांच्याकडे नव्हते, फक्त त्यांनी एक नोटीस दिली, ती पण काल संध्याकाळी नोटीस मिळाली। म्हणजे 24 तासाची पूर्वीची नोटीस तुमच्याकडे पाहिजे, ती सुद्धा नोटीस तुम्हाला संध्याकाळी मिळते आणि आज सकाळी कारवाई होते। याच्यावरून हेच कळतं की प्रशासन किती प्रेशर मध्ये आहे, या सरकारच्या प्रेशर मध्ये। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे आणि त्याच नेत्यांकडून हे कारवाई करण्यात येते। आता आपण बघतो की सगळ्यांना माहीतच आहे की हे सरकार आमचं आहे, म्हणजे सगळ्या लोकांना माहीत आहे की हे CM साहेबांची सरकार आहे, एकनाथ शिंदेची सरकार आहे। पण एकनाथ शिंदेचे स्वतः सपोर्टर जर असं करत असतील तर सोलापूर शहरामध्ये याचं चालू देणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे चालणार नाही। याचा 100% परिणाम हा मतदानावर होणार आहे, कारण हे गरिबांवर जे अन्याय झालेला आहे ना ते लोक जनता बघते, येता जाता सगळं पाहते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।